तर राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, ही गँग दिसते का? ही सगळी आपल्या पाठीमागं उभे राहिले. आज आपल्याला कोणता खेळ घ्यायचा आहे? रस्सी खेच. कोणता? रस्सी खेच. तर मित्रांनो, आज मस्तपैकी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारे रस्सी खेच गेम मित्रांनो. आणि त्यानंतर जे काय आपलं थोडंफार वातावरण असेल घरचं ते बी पाहायला भेटेल. संध्याकाळून रेसिपी दाखवतो. पण मित्रांनो, मेन पॉईंट आहे आपला रस्सी खेच. आणि आता मस्तपैकी आपण घेणारे मुली वर्सेस मुलं. आता बघू कोणामध्ये जास्त ताकद आहे. तर मित्रांनो, 4 मुलं आहेत आणि आपल्याकडे 3च मुली आहेत. तरी बी कोण जिंकते हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला. तर मित्रांनो, सकाळ सकाळ आपल्या खेळाडूंचं काम चाललंय. कल्याणी जायचं या ठिकाणी बघा, मकाचा भरडा तयार करायचं चाललंय. कल्याणी जाय आपल्या बघा, भरडा तयार होतो बघा. आणि दादूने रस्सी आणले. अरे ही रस्सी तुटल की रे? कशी काय? तर मित्रांनो, आज स्पर्धा होणारी रस्सी खेच आणि त्यासाठी दोरी आलेली आहे. नमस्कार नमस्कार. ठिकाणी आपलं सगळं खेळाडू आलेलं आहेत. म्हणजे अजून 2 खेळाडू आलेलं नाहीत. हे बाकीचे तर आल्यात आहे. बरोबर समसमान बांधा. हां, नीट बांध, व्यवस्थित सुटलं नाही पाहिजे. जिंकणार का तुम्ही? जिंकणार का? कोण जिंकणार? अरे हो, एकटे येऊन सुद्धा स्वतः विश्वास बघ म्हणते मी जिंकणार. तर आता या ठिकाणी रुद्राचं चाललंय मित्रांनो, बांधायची दोरी. मित्रांनो, या ठिकाणी बघा मस्तपैकी खाण्यासाठी खेळून येणाऱ्या गाड्यांना स्वयंपाक चाललाय आपला. आता भरपूर खेळाडू आता जेवण करतील. जेवले म्हणजे खेळल्यानंतर मित्रांनो मिस्टेक होती बोलायला. भाजी बिजी बनवली होय? हां, भाकरी चालल्या ते सकाळ सकाळ मित्रांनो. चांगलं टोपलोभर भाकरी केल्या ते तयार. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी आपलं सगळं खेळाडू आलेलं आहेत. तर आता सगळ्यांची आपण ओळख करून घेऊ. पहिल्यांदी नाव काय? शिवम रामदास कोळपे, राजश्री रामदास कोळपे, ज्ञानेश्वरी अनिल कोळेकर, तनुजा अनिल कोळेकर, सार्थक संजय कोळेकर, रुद्र अनिल कोळेकर, संस्कृत रमेश तुले. तर मित्रांनो, एवढं सगळं आपलं खेळाडू आहेत रस्सीखेच गेमसाठी. तर आता तुम्हाला नेम सांगतो बरं का. ही जी आपली रस्सी आहे पांगावलेली आहे अशी बघा, इकडून तिकडं अशी पांगावली. मध्ये एक लाल दोरी बांधलेली आहे. ती मधली रेष म्हणजे तुमचा टर्निंग पॉईंट असणार आहे. आणि त्यानंतर ह्या साईडला एक बघा, ह्या साईडला एक रेष आहे आणि ह्या साईडला एक रेष आहे. आपली स्पर्धा सुरू झाल्यानंतर आपली स्पर्धा सुरू झाल्यानंतर ही जी रेष आहे, ह्या रेषेच्या पलीकडे जर हो का ही लाल दोरी जर इकडे गेली तर ज्याची ती लाल दोरी जाईल ती टीम विजयी असणार तुमच्यामध्ये, नाही का. आणि हे बाकीची टीम हारणार आहे. तर यामध्ये पहिल्यांदी यांच्याकडे 4 द्यायची का 3 द्यायची? बर 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 थांबा थांबा. बर बर नाही मित्रांनो, चिटिंग नको. इकडं 3 जण, इकडं 3 जण. आणि हा जो आहे हा आपला शिवम मधला पंच. तू सांगायचं कोण जिंकते, कोण हारते, कोण चिडते. हा, तर आपल्या ह्या गेम मध्ये असं असणार आहे. समजा जर कोण हारतय आणि त्यांनी जर रस्सी सोडून दिली तर इथून पुढं कुठल्या गेम मध्ये ती घेतली जाणार नाही. कळलं? मुद्दामून पुढची टीम पडायसाठी रस्सी सोडून द्यायची नाही, हसायचं नाही, काय नाही. एकदम सिरियस खेळायचं. तुम्हाला गिफ्ट एकदम मस्त देणार आहे. त्याकरता पुढची पडाव म्हणून आपण हारतोय, पुढची पडाव म्हणून ताणून धरून सोडून जर जो दिल त्याला कुठल्या गेममध्ये घेतलं जाणार नाही. त्याकरता व्यवस्थित कोणाला दुखापत होईल, कोणाला लागलं असं कोणी खेळायचं नाही. एकदम व्यवस्थित. हारलं तर हारू द्या, तुम्ही हारला तरी तुम्हाला सुद्धा मी काहीतरी देईल. पण कोणी असं समजू नका की आपण हारतोय आपण जिंकतोय, कोणी नाराज व्हायचं नाही, काय नाही. तर आता आपण गेम घेणार आहे. कोणाला कुठली साईड पाहिजे त्यांनी थांबा पटकन. थांबा 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 थांबा. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, इकडं आपलं 3 खेळाडू थांबलेलं आहेत. इकडं मुलं आणि ह्या साईडला 3 खेळाडू आपल्या मुली. मुलं वर्सेस मुली अशी आपली स्पर्धा होणार आहे. आणि हा जो आहे आपला छोटा, या आपला मध्ये यांच्या अंपायर म्हणजे पंच आहे यांचा. हा आपला मध्ये दोरी इकडं तिकडं कोण नेते काय ते बघायला आहे. ऐका, ही जी रेष आखली ह्या रेषेच्या पुढं बी तुमचा पाय नाही आला पाहिजे. जर रेषेच्या पुढं पाय आला तरी तुम्ही आउट. रेषेच्या पाय मागच राहिला पाहिजे, तिथून मागच तुम्ही वाढायचं, नाही का. तर ऐका थांबा 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 थांबा. आणि तुमच्यामध्ये 3 राऊंड होणार आहे. 3 राऊंड. हा, या 3 राऊंड मध्ये जो 2 राऊंड जिंकल त्या विजयी असणार. थांबा थांबा, कोणी ओढू नका. सगळ्यांनी
तुम्ही सगळे रेडी आहात का? ताण देऊन ठेवा, फक्त वडू नका फक्त बाय. हाताला पिळा तुम्ही घालू नका. तुम्ही फक्त मी सांगितले तसं पकडा, व्यवस्थित वाढा. हा बरं, तुम्ही बी फक्त तुम्ही बी हाताला पिळा घालू नका, व्यवस्थित खेळा नाही का? ए मधल्या रिशीव धरा. ए असू दे हा पकड जम्प, असू दे जाम दोरी पकड. ए वडू नका, फक्त ताण द्या. तिकुल्याने ताण द्या, हिकुल्याने ताण द्या. वडायचं नाही, माग मोर कुणी वडायचं नाही. हा थांबा. ज्या वेळेस 3 होईल ना, 3 त्यावेळेस दोरी वाढायची. काय ज्या वेळेस 3 होईल त्यावेळेसच दोरी वाढ. हा कुठ हा तुला बी गिफ्ट देणार. 1 2 3. ओके, मुली जिंकलेल्या आहेत. पहिला राऊंड मुली जिंकलेल्या आहेत. मुलींना कोणी कमी समजायचं नाही. ऐका. विजयी टीम आपल्या मुली आहेत. चला आता मुली या साईडला या, मुलं या साईडला जा. खाली पडायचं नाही, व्यवस्थित खेळायचं आहे. मुली जिंकलेल्या आहेत, मुलींना कोणी कमी समजायचं नाही या ठिकाणी मित्रांनो. मित्रांनो आता दुसऱ्या राऊंडला सुद्धा तयार झालेले आहेत. आपण ग्राउंड चेंज केलेला आहे. ह्या साईडला मुलं होती, या साईडला मुली टाकलेल्या आहेत आणि पुन्हा या साईडला आपली मुलं आलेली आहेत. मुलींच्या साईडला आता काय वाटतंय तुम्हाला, जिंकचान? असू द्या. ऐका मुलं वाईज जिद्दी असतात. हार मानता येईल का तुम्ही? हे तुमच्यात काही अर्थ नाही. हार नाही मानायची. मोठी असू नाही तर बारीक असू. 1 फक्त ताण द्या, वडायचं नाही. ताणून धरा, वडायचं नाही. 2 3 स्टार्ट. ओ मुलांनी जिद्द धरलेली आहे. पडू नका, फक्त वडून धरा. मुली जिंकलेल्या आहेत. रेषेच्या पलीकडे लाल दोरी रेषेच्या पलीकडे जिंकलेली आहे. आणि फायनली मित्रांनो 2 राऊंड मध्ये मुली जिंकलेल्या आहेत. तरी फायनली विजय हा मुलीच झालेले आहेत. आणि आता आपण घेणार आहे तिसरा राऊंड. तरी जिंकले विनर असले तरी तिसरा राऊंड घेणार आहे मित्रांनो. आता ऐका तुमचं काय म्हणणे, मुली खूप मोठे आहेत. छोटी मुलं मोठ्या मुलींना हरवतात. मुलांच्या ताकद वाईट जास्तच असते. तुमचा जीवा चिवतायच्या बरोबर आहे. हा आणि तुम्हाला ताकद आहे. फक्त ऐका तुम्हाला खेळायची टेक्निक नाही. तर मित्रांनो आता फायनल राऊंड होणार आहे. पुन्हा एकदा मुलं वर्सेस मुली. 2 राऊंड तर मुलींनी बाजी मारलेली आहे. आपलं पंच बरोबर आहे का रिशिव? खेळ व्यवस्थित होतोय का? कोण चिटिंग बिटिंग घेत नाही? ओके. तर या ठिकाणी आपली सगळी 3 मुलं आलेली आहेत. 2 राऊंड तर हरलेले आहेत. तिसरा राऊंड तरी जिका म्हणजे मुलांची काहीतरी इज्जत वाचन. रेशिव आहे 1. फक्त ताण द्या फक्त. 2 3. मुलं हरलेली आहेत. पाय रेषेच्या अलीकडे आलेला आहे. फायनली 3 राऊंड या ठिकाणी मुली जिंकलेल्या आहेत. विजय साजरा झाला पाहिजे. उड्या आला. तर मित्रांनो या ठिकाणी मुली जिंकलेल्या आहेत. 3 बी राऊंड या ठिकाणी मुलं हरलेली आहेत. आणि आता फायनली वेळ आलेली आहे गिफ्ट द्यायची. नाराज झाला का रे? हा बरं चला, तुम्ही असं म्हणताय ना मुली खूप मोठे आहेत. तुमच्यात आपण स्पर्धा घेऊ. आता मित्रांनो सिंगल स्पर्धा घेऊ. मित्रांनो मुलं नाराज झाली होती. मुलं म्हणतात मोठ्या मुली आहे, अमकं आहे तमकं आहे. जाऊ द्या, मुलं असं तसं म्हणत असल्यामुळं आपण काय केलं, आता मुलं वर्षेच मुलं या साईडला 2 जण ठेवले ते बघा. या साईडला जीवा आणि रुद्र, म्हणजे हा जर नाव सार्थक आहे, घरी जीवा म्हणतात. तर आता मुली आपल्या पंचायत यांच्यामध्ये आणि इकडं बी 2. ह्या ठिकाणी या साईडला 2 पाहुणे आहेत आणि या साईडला 2 भाऊ आहेत. तर आता भाऊ आणि पाहुणं बी भाऊ. चला, आणि आपले चौथा पंच काय अडचण कोण कोणाक वडते? हा थांबा. 1 फक्त ताण द्या. 2 3. वडा.
वडा 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 लाईनीत मेन पॉइंट हा आहे, मुलांना गेम खेळता येत नाही. मुलांना गेम खेळता येत नाही. मुली अत्यंत हुशार आहेत आणि तुम्ही कितीही आता काही म्हणला तरी तुम्हाला अक्कल नाही. तर मित्रांनो या ठिकाणी होणार आहे दुसरा राऊंड. आता यांच्यामध्ये मित्रांनो आपण 2 राऊंड घेणार आहे. पंच काय अडचण नाही, दोरी बरोबर रेशिओ आहे. ओके 1 ताण द्या फक्त, ताण 2 3. आली 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 आली. वडा 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 वडा. दाद्या तू वड, दाद्या तू वड. वडा वडा गाळ झाले. वडा 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 वडा. विजय झालेले आहेत, विजय झालेले आहेत. बस बस गेम बस. तिसरा राऊंड होणार नाही. ही पाहुणं 2 राऊंड विजयी झालेले आहेत. तिसरा राऊंड होणार. हा तिसरा राऊंड मुलं आणि ही 2 मुलं ही 2 मुलं आहेत ती जिंकलेले आहेत फायनली. अगा ऐका ऐका, आता आपण जे गिफ्ट आणलंय ते तुम्हाला खायला आणलेलं आहे. यामध्ये जी मुलं जिंकल्यात, ऐका 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 ऐका, तुम्ही काय सेपरेट जिंकलेलं नाही, तुम्ही तुमच्या टीम साठी जिंकलेलं आहे. तुम्हाला जे काय दिलं जाईल ते चौघांनी खायचं आहे आणि तुम्हाला जे दिल ते तुम्ही एकटीने तिघींनी म्हणजे तुमचं तुम्ही खायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी खऱ्या अर्थाने मित्रांनो विजय झालेले आहेत मुली. कारण का तर पहिला राऊंड आपण ज्या वेळेस घेतला होता त्यामध्ये मुलं वर्सेस मुली होती आणि सलग मुलींनी 2 विजय मिळवलं. तिसरा विजय कोणी मिळवला? मुलींनीच. मित्रांनो मुलींनी तर सलग 3 विजय मिळवले. ते त्याकरता आपण आणलेले आहेत या कॅडबऱ्या. मित्रांनो किटकॅटच्या कॅडबऱ्या आहेत, भरपूर मोठ्या आहेत. या काय आता तुम्हाला हातात 2 दिसत असेल, त्याच्या आतमध्ये 4 आहेत. त्याकरता ह्याच्यामध्ये काय करणार आहे आपण, हे फोडणार आहे. ह्या तिघींना 1-1 खायला भेटणार आहे आणि ही जी 4 मुलं आहेत त्यांना चौघात 1 खायला भेटणार आहे. कोणी नाराज व्हायचं नाही, काय नाही काय नाही. तर मित्रांनो या ठिकाणी आता यांचं गिफ्ट त्यांना देव खाण्यासाठी. तर पहिल्यांदा आहे आपली कल्याणी ताई. यानंतर आहेत पाहुणीबाई, म्हणजे काय नाव? राजश्री. राजश्री यानंतर आहे मित्रांनो आपली चिवताई, म्हणजेच काय नाव? तनुजा. तर मित्रांनो तिघींचं गिफ्ट मिळालेलं आहे. तुम्ही काय नाराज व्हायचं नाही. तुम्ही तुमच्या टीमसाठी थोडं काय ना सहकार्य केल्यामुळं तुम्हाला चौघांना खायला भेटणार आहे 1 कॅडबरी. मित्रांनो आपण गेलो होतो बाहेर आणि मित्रांनो बाहेर गेल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी किती पाऊस झालाय? वाहवणी ना. तर मित्रांनो पाऊस किती झालाय बघा. आता शेवटची आपली क्लिप पावसाची. या ठिकाणी बघा मित्रांनो कसं झालंय, सगळं वल्ल वल्ल वातावरण एकदम मस्त झालंय. आणि हे बघा पाणी, बघा कसं पाणी, वावरं बिवरं सगळी तमाम. बघा या साईडला माऊलींच्या घरी तर सगळं राडाच झालाय. पावसाने राडाच केला, यांची तारमुळेच केली मित्रांनो. बघा वावरातनं पाणी साठले म्हटल्यावर तुम्ही अंदाज लावू शकता किती पाऊस झाला असेल. बघा कसं साठलंय खड्ड खड्ड. आता कधी वाळल दादू? हे उंद्या वाळण, दुपारचं कडक ऊन पडलं तर तसं नाही वाळायचं. बघा कसे आपला इकडचा वातावरण मित्रांनो, कसं शिवार बिवार 1 नंबर आहे का नाही. पाणी तर बघा जिकडं बघेल तिकडं पाणी. एवढा पाऊस झालाय हे मित्रांनो. थोडा थिडका पाऊस झाला असता तर पाणी दिसलं बी नसतं आणि आपली ही नुसती माती वाईच ओल्ली झाली असती. पण हे पाणी असं साठलं ना की भरपूर पाऊस झाला म्हणायचं. वावराने पाणी साठलं ना मग वाहवणी पाऊस झाला. तर इकडं भरपूर वाहवणी पाऊस झाला. किती वेळ पडत होता पाऊस? तर मित्रांनो पाऊस अर्धा तासच पडला पण पाणीच करून गेला. मित्रांनो या ठिकाणी कोणी बघा हप्पा कसा पाऊस झाला मग. तर मित्रांनो हे आहेत आपलं नायकोबा देवाचं पुजारी गिरजाप्पा कोळेकर. तर खास तुम्हाला मित्रांनो बघ रे हाणायला आहे की आई दादा.
आप्पा आले नाही. तर खास मित्रांनो खास तुम्हाला या ठिकाणचं पाणी दाखवायसाठी आलो होतो. सगळं पाणी वाहून या ठिकाणी आले. बघा कसं झालं. पाण्यात नका जाऊ नका.